honey bee products, beekeeping, how beekeeping is their primitive or indigenous method, modern method or frame hive method. त्यानंतर अदर इक्विपमेंट्स नीडेड फॉर beekeeping. तर आता बघू आपण लॅक कल्चर. तर लॅक कल्चर काय असते, कशा पद्धतीने होत असते, त्याची हिस्ट्री काय आहे, बायोलॉजी काय आहे, हे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर लॅक इज नॅचरल रेसिन ऑफ ॲनिमल ओरिजिन. तर लॅक हे काय आहे, नॅचरल रेसिन आहे ॲनिमल ओरिजिनचं. इट इज सिक्रेटेड बाय अन इन्सेक्ट नोन ॲज लॅक इन्सेक्ट. तर ते रेसिन जे आहे सिक्रेट करत असते लॅक इन्सेक्ट. जे इन्सेक्ट आहे त्याला लॅक म्हटलं जाते. इन ऑर्डर टू ऑप्टेन लॅक दिस इन्सेक्ट आर कल्चर अँड द टेक्निक इज कॉल्ड लॅक कल्चर. तर आपल्याला जर लॅक प्रोड्यूस करायचं आहे तर त्या इन्सेक्टचं कल्चर करावं लागते आणि त्या टेक्निकलाच म्हटलं जाते लॅक कल्चर. इट इन्व्हॉल्व्स प्रॉपर केअर ऑफ होस्ट प्लांट्स. तर त्याच्यामध्ये प्रॉपर केअर करावं लागते आपल्याला होस्ट प्लांट्सची, रेग्युलर प्रुनिंग ऑफ होस्ट प्लांट्स, त्यानंतर प्रोपॅगेशन, कलेक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ लॅक. तर लॅकचं कलेक्शन करावं लागते आणि त्याच्या प्रोसेसिंग. तर लॅकची काय हिस्ट्री आहे. लॅक हॅज बीन यूज इन इंडिया फ्रॉम टाईम इमोरियल फॉर सेवरल पर्पजेस. तर लॅकचा वापर कधी केला आहे, इंडियामध्ये खूप आधीपासून केलेला आहे, इमेमोरियल फॉर सेवरल पर्पजेस फ्रॉम द इपिक ऑफ महाभारत. तर महाभारतापासून त्याचा यूज केलेला आहे. इट हॅज बीन रेकॉर्डेड द कौरव्स बिल्ड अ पॅलेस ऑफ लॅक फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ पांडव्स. तर याच्यामध्ये असं रेकॉर्डमध्ये सांगितलं आहे की कौरवांनी लॅकचं घर बांधलं होतं फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ पांडवला डिस्ट्रक्शन करण्यासाठी. वी कम अक्रॉस रेफरन्स ऑफ लॅक इन द अथर्वेदा. तर आपल्याला जे लॅकचा रेफरन्स मिळालेला आहे ते अथर्वेद जो वेद आहे त्याच्यामध्ये महाभारतामध्ये. सो इट कॅन बी प्रिझ्युम दॅट एन्शियंट हिंदूज वेअर क्वाईट फॅमिलियर विथ लॅक अँड इट्स युजेस. तर याच्यावरून आपण कन्क्लूड करू शकतो की जे ॲन्शियंट हिंदूज होते, म्हणजे आधीचे जे हिंदूज होते, तर ते व्हेरी फॅमिलियर होते लॅकसाठी आणि त्याच्या युजेससाठी. सायंटिफिक स्टडी ऑफ लॅक स्टार्टेड मच लॅटर. इन 1709 फादर टॅकर्ड डिस्कवर्ड द इन्सेक्ट दॅट प्रोड्यूस लॅक. तर जे सायंटिफिक स्टडी आहे त्याच्यानंतर सुरू झाली. तर 1709 जे टेकार्ड फादर आहे त्यांनी डिस्कवर केलं इन्सेक्ट प्रोड्यूस जे आहे ते लॅक, जे इन्सेक्ट प्रोड्यूस करते ते. 1782 गेव द नेम कोकस लॅका. जे केर सायंटिस्ट आहे त्यांनी 1782 त्याला त्या इन्सेक्टला नाव दिलं कोकस लॅका म्हणून. बट लॅटर इट वॉज चेंज टू इस लॅकीफेरा लॅका. तर त्याच्यानंतर त्याचं नाव चेंज झालं, लॅकीफेरा लॅका झालं आहे. तर त्याची सिस्टमॅटिक पोझिशन ऑफ लॅक इन्सेक्ट बघू. A number of species of lacs, insect are known of this Lacifera lacca is by for the most important and produces the bulk of the lac for commerce. It belongs to phylum Arthropoda, class Insecta, order Hemiptera, superfamily Coccidae, family Laciferidae, genus Lacifer and species आहे लॅका. तर त्याचे फूड प्लांट्स बघू. द इन्सेक्ट्स लिव्ह ॲज अ पॅरासाइट फीडिंग ऑन द सॅप ऑफ सर्टन ट्रीज अँड श्रब्स. तर हे जे इन्सेक्ट आहे तर ते सॅप ऑफ सर्टन ट्रीज आणि श्रब्समध्ये फीडिंग करत असतात. दॅट इम्पॉर्टंट ट्रीज ऑन विच द लॅक इन्सेक्ट ब्रीड आर थ्रायू वेल आर कुसुम. तर जे इम्पॉर्टंट ट्रीज आहे त्याच्यावर लॅक इन्सेक्ट ब्रीड करत असते किंवा थ्रीव करते तर ते आहे कुसुम. कुसुम म्हटलं तर ते त्या प्लांट्सला शेलिडेरा ट्रिझिओआ. पळस आहे, पळसवर पण ते त्यांचं फीडिंग करत असतात. ब्युटिया फ्रुंडोसा म्हटलं जातं त्याला. बेर म्हणजेच बोराच्या झाडावर, झिझिपस झुझुपा नाव आहे त्याचं सायंटिफिक. त्यानंतर बाबूळचं झाड आहे, ॲकॅशिया अरेबिका म्हटलं जातं त्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे खैर, ॲकॅशिया कॅचू. तर खैरेच्या झाडावर सुद्धा हे फीडिंग करत असतात. त्यानंतर अरहार, तर कॅझुनस इंडिकस हे त्याचं नाव आहे. तर बायोलॉजी ऑफ लॅक इन्सेक्ट. तर लॅक इन्सेक्टची काय बायोलॉजी आहे ते यामध्ये बघू. स्ट्रक्चर ऑफ मेल लॅक इन्सेक्ट. तर मेल लॅक इन्सेक्ट कशा पद्धतीने असते. इट इज लार्जर इन साईज अँड रेड इन कलर. तर त्याची साईज हे मोठी असते आणि रेड कलरचा असतो तो. द बॉडी इज टिपिकली डिवायडेड इन टू हेड, थोरॅक्स अँड ॲबडोमिन. तर इट्स बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, thorax region and abdomen region. The head bears a pair of antennae and a pair of eyes. In a head region it contains antenna and a pair of eyes. Mouth parts are absent. सो याच्यामध्ये तो माउथ प्रेझेंट राहत नाही. सो मेल ॲडल्ट इन्सेक्ट इज अनेबल टू फीड. तर याच्यामध्ये माउथचा पोर्शन राहत नाही, त्याच्यामुळे जो मेल आहे इन्सेक्ट
तर तो फिडिंग करू शकत नाही, म्हणजेच अनेबल टू फीड. थोरॅक्स बिअर 3 पेअर्स ऑफ लेग्स. विंग्स मे ऑर मे नॉट बी फाउंड. विंग्स असतात किंवा नसतात. ॲबडोमिन इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द बॉडी बिअरिंग अ पेअर ऑफ कॉडल सिटा अँड शीट कंटेनिंग पेनिस ॲट द पोस्टेरियर एंड. त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट. तर फिमेल लॅक इन्सेक्ट कशा पद्धतीने असते. इट इज स्मॉलर इन साईज. तर हे लहान असते. हेड बिअर्स अ पेअर ऑफ अँटीना अँड अ सिंगल प्रोबोसिस. हेडच्या रिजनला एंटीना असते आणि सिंगल प्रोबोसिस. आईस अब्सेंट असते फिमेल लॅक इन्सेक्टमध्ये. थोरॅक्स इज डिवाइड ऑफ विंग्स अँड लेग्स. तर याच्यामध्ये विंग्स प्रेझेंट असतात. लॉस ऑफ आईस, विंग्स अँड लेग्स आर ड्यू टू द फॅक्ट दॅट द फिमेल लार्वी आफ्टर सेटलिंग डाऊन वन्स नेवर मूव्ह अगेन अँड दस दिस पार्ट्स बिकम युजलेस. तर जेव्हा त्याचे लॉस ऑफ आईज, विंग्स याच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही the loss of eyes, wings and legs are due to the fact फिमेल लार्वा आफ्टर सेटल. जेव्हा त्या फिमेल लार्वा सेटल होत असते तर त्याच्यानंतर तो कुठेच मूव्ह होत नाही, म्हणजे मोशन करत नाही. तर त्याच्यामुळे त्याला लॉस ऑफ आईस होत असते, विंग्स पण लॉस होत असते आणि लेग्स पण लॉस होत असते. अँड दस दिस पार्ट्स बिकम युजलेस अँड अल्टिमेटली ॲट्रोफी. तर ते जे पार्ट्स आहे ते युजलेस होत असते, म्हणजेच कुठल्याच कामाचे राहत नाही आणि त्यानंतर ते रिमूव्ह होऊन जाते. ॲबडोमिन बिअर्स अ पेअर ऑफ कॉडल सिटा. इट इज फिमेल लॅक इन्सेक्ट विच सिक्रेट द बल्क ऑफ लॅक फॉर कॉमर्स. तर ॲबडोमिनमध्ये कॉडल सिटाय राहते आणि ते कॉडल सिटाय लॅक इन्सेक्टला मदत करत असते टू सिक्रेट लॅक. नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन. आफ्टर अटेनिंग द मॅच्युरिटी अटेन केल्यानंतर मेल इमर्स आउट फ्रॉम देअर सेल अँड वॉक ओव्हर लॅक इन क्रस्टेशियन्स. तर जे मेल्स आहे इमर्ज होत असते फ्रॉम देअर सेल्स आणि वॉक ओव्हर लॅक इन क्रस्टेशन. The male enters the female cell through anal tubular opening and inside the female cell it fertilizes the female. तर मेल काय करतात, एंटर्स द फिमेल सेल्समध्ये एंटर होतात थ्रू ॲनल ट्युब्युलर ओपनिंग आणि इनसाइड द फिमेल सेल इट फर्टिलायझेस द फिमेल. तर फर्टिलाइज करतात फिमेलला. आफ्टर कॉप्युलेशन द मेल डाईज. कॉप्युलेशन झालं म्हणजेच फिमेलला फर्टिलाइज केलं तर मेलची काय होत असते, डेथ होत असते, म्हणजेच मेल डाईज होतात. वन मेल्स इज कॅपेबल ऑफ फर्टिलायझिंग सेव्हरल फिमेल्स. तर एक मेल हा सेव्हरल फिमेलला फर्टिलाइज करण्यासाठी मदत करतो. नेक्स्ट फिमेल्स डेव्हलप व्हेरी रॅपिडली आफ्टर फर्टिलायझेशन. तर फिमेल्स काय होतात, डेव्हलप होतात व्हेरी रॅपिडली आफ्टर फर्टिलायझेशन. दे टेक मोर सॅप फ्रॉम प्लांट्स अँड एक्सक्लूड मोर रेसिन अँड वॅक्स. तर ते काय करतात, मोर सॅप फ्रॉम प्लांट्स अँड एक्सक्लूड मोर रेझिन अँड वॅक्स. मोर रेझिन अँड वॅक्स एक्सक्लूड करत असतात. नेक्स्ट आहे लाईफ सायकल ऑफ लॅक इन्सेक्ट. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.